नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. गजानन पंढरीनाथ मारणे अर्थात कुख्यात गुंड गजा मारणे. भाजपाचे कार्यकर्ते देवेंद्र जोग प्रकरणामध्ये गजा मारणे काल पोलिसांना शरण आला आणि आता त्याला 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. मात्र गजा मारनेला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातंय असा आरोप गजा मारनेचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नेमका वकिलांनी आरोप काय केलेला आहे आणि या सगळ्या अनुषंगाने पोलिसांची काय भूमिका आहे हे सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, तू स्वतः हे सगळं कव्हर देखील केलंस. नेमकं गजा मारनेच्या वकिलांनी काय आरोप केलाय? संकेत, आज आपण पाहिलं तर आज गजा मारनेला अर्थातच कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सुनावणी ही पार पडली. या सुनावणीच्या नंतर आता जसं तू सांगितलंस तसं 3 मार्च पर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. मात्र ही सगळी सुनावणी पार पडल्याच्या नंतर जेव्हा त्याचे जे वकील आहेत ऍडव्होकेट विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी जेव्हा माध्यमांशी संवाद साधला, त्यांनी माध्यमांशी बोलताना अनेक गंभीर आरोप जे आहेत ते पोलिसांवर खरं तर केलेले आहेत. हा सगळाच जो गुन्हा आहे किंवा या गुन्ह्यामध्ये गजा मारण्याचं नाव जे काही ऍड झालं, हे सगळंच कुठेतरी दबावापोटी होतंय अशा पद्धतीचा एक आरोप त्यांनी केला. खरं तर या प्रकरणात जर आपण पाहिलं तर ही एकंदरीत घटना जी आपल्याला ज्या पद्धतीची आतापर्यंत माहित आहे त्यानुसार शिवजयंतीची मिरवणूक होती. त्याआधी या प्रकरणातले जे आरोपी आहेत ते आणखी काही मित्रांबरोबर बरेच सगळेजण एकत्र मिळून कोथरूडच्या सिटी प्राईड थिएटरमध्ये पिक्चर बघण्यासाठी गेले होते. पिक्चर बघून परतत असताना मग देवेंद्र जोग जे आहेत यांच्या गाडीला एक कट लागला गाडी चालवताना. कारण अर्थातच मिरवणुका निघालेल्या होत्या त्यावेळेस रस्त्यांवरती बऱ्याच ठिकाणी स्टेज टाकलेले होते, त्यामुळे कुठेतरी ट्रॅफिक होतं आणि जाता जाता कट लागला. त्यावरून मग वाद चालू झाले आणि तिथून मग 4 जणांनी देवेंद्र जोग यांना मारहाण केली. हे सगळं एकंदरीत जी प्राथमिक घटना आहे ती अशी घटना आहे. मात्र आता जर या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये सुरुवातीला 4च आरोपींवरती गुन्हा दाखल होता. त्यातले 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात सुद्धा लगेचच आले. अगदी 1-1.5 दिवसांमध्येच या सगळ्या आरोपींना पकडण्यात सुद्धा आलं, त्यांची धिंड सुद्धा काढण्यात आली. हे सगळंच झालं. मात्र संकेत, त्यानंतर जर आपण पाहिलं तर शिवजयंती झाली आहे 19 तारखेला. आजची तारीख आहे 25. जवळपास 6 दिवसांनंतर या सगळ्या प्रकरणामध्ये जर काल आपण पाहिलं तर गजा मारण्याचं नाव ऍड झालं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा विजयसिंह ठोंबरे यांनी सगळ्यात पहिला मुद्दा उचलला तो हा मुद्दा आहे की 5 दिवसांनंतर तुम्ही गजा मारण्याचं नाव या सगळ्या केसमध्ये ऍड का केलं? जरी ती मुलं गजा मारण्या टोळीची असतील तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये गजा मारण्याचा कुठलाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नाहीये. तो त्या ठिकाणी उपस्थितही नव्हता किंवा हे टोळी युद्धातून झालेलं प्रकरण नाहीये किंवा कुणीतरी कट रचून मग देवेंद्र जोग यांना मारहाण केली अशा पद्धतीची काही घटना नाहीये. किरकोळ वाद झालेले आहेत. केवळ म्हणजे अगदीच गाडी चालवण्यावरून किरकोळ वाद झाले आणि त्यानंतर झालेली ही सगळी घटना आहे. त्यामुळे या घटनेमध्ये गजा मारण्याचं नाव ऍड करण्याचं तसं काहीच कारण नव्हतं असा एक आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर या सगळ्या खोट्या आणि बनावट गुन्ह्यामध्ये त्याला अडकवलं गेलंय असं सुद्धा ते स्वतः म्हणाले. त्यामुळेच या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांवरती दबाव आहे. पोलीस कुणाच्या दबावाखाली काम करतात असे सुद्धा प्रश्न उपस्थित केले गेले. आणि त्याच अनुषंगाने आता विजयसिंह ठोंबरे यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय त्यानुसार आता या सगळ्या प्रकरणाच्या विरोधात एक रिट पिटिशन जी आहे ती सुद्धा दाखल केली जाणार आहे. कारण ते त्यांचं असं म्हणणं आहे संकेत, आपण जर पाहिलं तर काल जेव्हा गजा मारण्याला अटक झाली, ह्या जेव्हा बातम्या चालू झाल्या त्यानंतर एक फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला. त्या फोटोमध्ये गजा मारणे हा चप्पल काढून अगदी घरच्या कपड्यांमध्ये एका कोपऱ्यात बसलेला दिसतोय. पोलीस स्टेशन मधला हा फोटो आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे वकील म्हणून की माझे जे अशील आहेत अर्थात गजा मारणे हा स्वतः त्या ठिकाणी हजर झाला होता. हजर होण्यासाठीचा सल्ला स्वतः त्याच्या वकिलांनी लीगल टीमने त्याला दिलेला होता की पुढच्या काही गोष्टी टाळण्यासाठी आपण आत्तापासूनच कायदेशीररित्या जे काही करणं जमत असेल ते सगळं करूयात. आणि त्यानुसार सल्ला देण्यात आला तो स्वतःहून हजर होण्याचा. कारण आपण जर पाहिलं आपल्याला माहितीच आहे की आदल्या दिवशी मुरलीधर मोहोळ यांनी अतिशय पोलिसांना सज्जड दम दिलेला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळ सकाळ अमितेश कुमार जे पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत ते सुद्धा म्हणाले की या प्रकरणामध्ये गजा मारण्याच्या टोळीवरती मकोका लावण्यात येईल आणि टोळी प्रमुखावरती सुद्धा कारवाई केली जाईल लवकरच असा एक इशारा दिला होता. आणि या सगळ्यामुळेच खरं तर गजा मारण्याला सल्ला देण्यात आला तो स्वतःहून सरेंडर होण्याचा. तो सरेंडरही झाला, त्याला अटकही झाली. आणि जेव्हा एखादा आरोपी स्वतःहून सरेंडर होतोय तेव्हा तुम्ही त्याचा अशा पद्धतीने अपमान करण्याची खरं तर गरज नव्हती. त्याला चप्पल काढून एखाद्या कोपऱ्यात फरशीवरती जमिनीवरती खाली बसवलं, त्याचा तो फोटो काढला आणि तो फोटो प्लस व्हायरल सुद्धा केला गेला. त्यामुळे या सगळ्यामध्येच ह्युमन राईट्स जे आहेत, मानवी अधिकार, मानवी मूल्य ज्याला आपण म्हणतो,
तशाच पद्धतीचे जसे सर्वसामान्य व्यक्तींना असतात त्याच पद्धतीचे हेच ह्युमन राईट्स आरोपींना सुद्धा असतात आणि त्यांच्याही या ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन कुठेही झालं नाही पाहिजे हे भारताच्या एकंदरीत आपण जर पाहिलं तर कायद्यामध्ये तसं लिहिलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं एखादं कृत्य पोलिसांकडून होणं ही खरंच निंदनीय गोष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच खरं तर रिट पिटिशन जी आहे ती दाखल केली जाणार आहे. त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रकरणामध्ये गजामारणेला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातंय अशा पद्धतीचा एक आरोप स्वतः वकिलांकडूनच करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. या सगळ्या प्रकरणामध्ये जो गजा मारनेचा भाचा आहे तो अजून फरार असल्यामुळं गजा मारनेला या प्रकरणामध्ये गोवलं गेलंय असा देखील एक आरोप होताना पाहायला मिळतोय. हो, असं सुद्धा विजय ठोंबरे जे आहेत ते आज म्हणालेले पाहायला मिळाले. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की या सगळ्याच प्रकरणामधले जे 4 आरोपी आहेत ज्यांनी प्रत्यक्षात मारहाण केली त्यापैकी 3 आरोपी अटकेत आहेत. एक आरोपी फरार आहे आणि हा फरार असलेला आरोपी गजा मारनेचा भाचा आहे, ज्याचं नाव आहे श्रीकांत उर्फ बाब्या पवार अशा नावाने. खरं तर बाब्या या नावाने तो त्या भागामध्ये प्रसिद्ध आहे आणि जेव्हापासून हा सगळा गुन्हा घडला त्यानंतर तो जो गायब झालाय तो अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. खरं तर त्याला शोधण्यासाठी जर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत, मात्र तरी सुद्धा तो काही अटकेत यायला तयार नाहीये, त्याचा कुठलाच ठांगपत्ता लागत नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी त्याच्यावरती प्रेशर क्रिएट करायचं म्हणून मग गजा मारनेला अडकवण्यात आलंय की काय, किंवा मग गजा मारनेनीच त्याला मामाने कुठेतरी शह दिला असेल, कुठेतरी आसरा दिला असेल आणि तेच त्याच्याकडून काढून घेण्यासाठी मग गजा मारनेला या सगळ्या प्रकरणात गोवण्यात आलं आणि आता कुठेतरी हा सगळा गुन्हा दाखल झालाय, अटक झालीय म्हटल्यानंतर तरी गजा मारने तो कुठे आहे हे सांगेल किंवा मग तो जिथे कुठे असेल मामाला अटक झालीय म्हणून मग भाचा बाहेर येईल की काय अशा पद्धतीचा एक विचार करून पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात गजा मारनेला गोवलंय असा आरोप सुद्धा केला गेला. या सगळ्याच प्रकरणात जर आपण पाहिलं संकेत तर असंही सांगितलं जात आहे की हा जो फरार आरोपी आहे त्यांच्या ज्या आई आहेत अर्थात गजा मारणे यांच्या ज्या बहीण आहेत त्या सुद्धा गेले 3 दिवस झालं पोलीस चौक्यांच्या फेऱ्या मारताना पाहायला मिळतात. त्यांना सुद्धा पोलिसांनी बसून ठेवलेलं आहे, त्यांची चौकशी चालू आहे. हा मुलगा नेमका कुठे गायब झालाय याबद्दलची चाचपणी सुरू आहे, तपास चालू आहे, तपास पथकं सुद्धा रवाना करण्यात आली आहेत. मात्र तो नेमका कुठे हे कुणालाही अजूनपर्यंत माहित नाहीये किंवा मग ज्यांना माहित आहे तिथपर्यंत पोलीस अजून पोहोचलेले नाहीयेत आणि केवळ त्याला प्रेशर क्रिएट करायचं म्हणून कुठेतरी गजा मारनेला अटक करण्यात आली असा एक आरोप होतोय. त्याचबरोबर पोलिसांवरती या सगळ्यामध्ये दबाव तर आहेच आहे, मात्र आपण जर पाहिलं तर केवळ नातेवाईकाने गुन्हा केला म्हणून तुम्ही अख्ख्या टोळीच्या प्रमुखालाच पकडलं किंवा मग नातेवाईकाने गुन्हा केलाय म्हणून थेट गजा मारनेवरती गुन्हा दाखल झाला हे असं होऊ शकत नाही. मी माझ्या आतापर्यंतच्या सगळ्याच कायदेशीर जे काही वकील म्हणून मी काम करतोय इतक्या सगळ्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मी असं प्रकरण कधीही पाहिलेलं नाहीये असं थेटपणे वक्तव्य आज त्यांच्या वकिलांनी केलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळेच या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं संकेत तर नेमकं पुढे काय होणार हे पाहणं खूप महत्वाचं आहे. पण गजा मारण्यासारखा कुख्यात गुंड पुण्यातला खूप प्रसिद्ध असा हा गुंड ज्याला अगदी सकाळीच पोलीस आयुक्त दम देतात आणि त्याच्यानंतर तो स्वतःहून हजर होतो, मग त्याचे ते फोटो व्हायरल होणं, आज त्याला पोलीस कोठडी मिळणं, हे सगळं जर प्रकरण आपण पाहिलं तर पोलीस कुठेतरी ऍक्शन मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. मात्र समृद्धी, एक चर्चा कालपासून अशी सुरू झालेली आहे की गजा मारण्यावर बकोका अंतर्गत देखील कारवाई केली जाईल, तर त्या अनुषंगाने आजच्या सुनावणीमध्ये काय झालंय? मकोका अंतर्गत कारवाईचं बोलायचं झाल्यास संकेत याआधी याच मारणे टोळीवरती तब्बल 4 वेळा मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे आणि आता ही कारवाई 5व्यांदा झालेली आहे. थेटपणे गजा मारण्यावरती मकोका अजूनपर्यंत लावलेला नाहीये. मात्र या सगळ्या प्रकरणात आता जी पोलीस कोठडी मिळाली आहे या पोलीस कोठडीत नेमकं गजा मारण्याच्या चौकशीतून काय काय समोर येतं यावर कदाचित त्याच्यावरती मकोका लावण्यात येईल किंवा नाही येणार हे सगळं ठरेल. मात्र आपण जर पाहिलं तर या प्रकरणात पोलिसांची बाजू ही अत्यंत महत्वाची आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे या सगळ्यामध्येच की गजा मारणे हा त्यावेळी या आरोपींच्या बरोबर उपस्थित होता ज्या ठिकाणी घटनास्थळावरती ही मारहाण झाली देवेंद्र जोग यांना, तिथून अगदी काही अंतरावरच गजा मारणे उपस्थित होता, त्याच्याबरोबर त्याचा मुलगा सुद्धा होता खरं तर. आणि गजा मारणे या आरोपींना चिथावणी देत होता की मारा त्याला, आणखी मारा म्हणून अशा पद्धतीने कुठेतरी भडकवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यामुळेच हे आरोपी जे आहेत ते आणखी भडकले आणि त्यांनी देवेंद्र जोग यांना जबर मारहाण केली. त्याचबरोबर हे आरोपी मारहाण करताना आम्ही गजा मारण्याच्या टोळीतले आहोत, गजा भाऊ आमच्या जवळचा आहे वगैरे अशा पद्धतीचं काही संभाषण करत होते असं सुद्धा पोलिसांकडून सांगितलं गेलंय आणि पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणातले सीसीटीव्ही सुद्धा जमा केले गेलेले आहेत. ते सीसीटीव्ही अजूनपर्यंत आपल्या समोर आले नाहीयेत, मात्र अशा पद्धतीचे सीसीटीव्ही फुटेजेस पोलिसांकडे आहेत आणि त्यामुळेच आपण गजा मारण्याला या सगळ्या गुन्ह्यामध्ये त्याचं नाव ऍड केलं आणि त्याला आता अटकही केली असं स्पष्टीकरण आता पोलिसांकडून देण्यात आलंय.
त्यामुळे ह्या दोन्ही जरी बाजू आपण पाहायला गेल्या म्हणजे वकिलांची बाजू आणि पोलिसांची बाजू, तर अगदीच परस्पर विरोधी दोन्ही घटना वाटतात. त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमकं खरं कोण बोलतंय हा प्रश्न अजूनही आपल्या समोरचा अनुत्तरितच आहे. निश्चितच या सगळ्यामध्ये जर आता आपण पाहिलं तर गजा मारण्यावर जरी अजून मकोका दाखल झाला नसला तरी आता 3 मार्चला नेमकी सुनावणी काय होते, त्याची कोठडी कायम राहते की बेल होते की जेल होते, हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. आणि या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.